Example first, prove the following. मतलब first, sin 40 degree minus cos 70 degree equal to √3 into cos 80 degree. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं LHS इक्वल टू RHS. तर इथे आपण LHS सॉल्व करू आणि इट इज इक्वल टू RHS हे प्रूव्ह करू. तर LHS साईडला ज्या टर्म्स आहेत त्या साइन आणि कॉस मध्ये अँगल 40 डिग्री, इथे 70 डिग्री आणि ते मायनस आहे. आणि RHS साईडला जी टर्म आहे ती कॉस मध्ये आहे, अँगल आहे 80 डिग्री. तर इथे आपण आधी LHS सॉल्व करू. नो LHS साइड इक्वल टू साइन 40 डिग्री मायनस कॉस 70 डिग्री. देअरफॉर साइन 40 डिग्री. आता इथे आपण कॉस 70 डिग्री 70 इक्वल टू 90 डिग्री मायनस 20 डिग्री. 90 मायनस 20 70 मीन्स पाय बाय 2 मायनस 20 डिग्री इक्वल टू 70 डिग्री असे इथे आपण घेऊ. साइन 40 डिग्री मायनस कॉस 90 मायनस 20 डिग्री. कॉस 90 डिग्री मायनस 20 डिग्री इक्वल टू साइन 40 डिग्री मायनस कॉस पाय बाय 2 मायनस 20 डिग्री. आता इथे हे अलाइड अँगल्स झालेत. अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर कॉस फंक्शनसाठी अलाइड अँगल कॉस इन ब्रॅकेट n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस इथे n इक्वल टू 1 आहे म्हणजे ऑड. n इज हिअर 1 देअरफॉर 1 इज ऑड. मग ऑड साठी घ्यायचंय कॉस, तर इथे साइन थीटा होणार आहे प्लस मायनस साइन थीटा अँड प्लस मायनस साइन डिपेंड अपॉन अँगल इन विच इट लाईज. तर हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये अँगल आहे त्यावरून ह्याचे साइन ठरणार आहे. तर इथे n इक्वल टू 1 आहे. वेन n इज अन ऑड इंटिजर. ऑड इंटिजर म्हणजे विषम संख्या. विषम संख्या आहे इथे एक ही विषम संख्या आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरलाय. इव्हन असेल n इक्वल टू 2 तर इथे कॉस तर कॉस होतं पण n इक्वल टू ऑड आहे देअरफॉर कॉस इकडे साइन थीटा. हिअर थीटा इज नाउ 20 डिग्री इक्वल टू साइन 40 डिग्री मायनस प्लस मायनस साइन 20 डिग्री. आता प्लस मायनस ह्याच्यातली कोणती साइन घ्यायची तर आपण आधी बघायचं की हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे आणि तिथे कोसाइन फंक्शन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते बघायचं. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. 90 मायनस 20 90 मायनस 20 मीन्स इट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आहे. 70 डिग्रीचा अँगल हा फर्स्ट क्वाड्रंटला येतो. पाय बाय 2 minus 20 degree means 70 degree. And sine means what? By definition, sine means y. Cos means cos. Cos means x coordinate. And all numbers on x-axis are here positive. Therefore, value of cos, sine of cos is positive. म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह घ्यायचंय. इक्वल टू साइन 40 डिग्री मायनस साइन 20 डिग्री. आता इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल तर साइन सी मायनस साइन डी चा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे. वेअर सी इक्वल टू 40 डिग्री अँड डी इक्वल टू 20 डिग्री. साइन सी मायनस साइन डी इक्वल टू 2 कॉस इन ब्रॅकेट सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. तर हा फॉर्म्युला आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. हा पाठ करायचा आहे. इथे जेव्हा दोन साइन फंक्शन आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा मायनस असेल तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इंटू इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी. हियर सी इक्वल टू 40 डिग्री अँड डी इक्वल टू 20 डिग्री. 40 प्लस 20 40 डिग्री प्लस 20 डिग्री डिवाइडेड बाय 2 इंटू साइन सी मायनस इथे कॉस आहे इथे साइन घ्यायचे
साइन सी मायनस म्हणजे 40 डिग्री मायनस 20 डिग्री डिवाइडेड बाय 2. तर इथे फॉर्म्युला पाठ करा. थोडं जरी चुकला फॉर्म्युला तरी आपलं पुढलं चुकणार आहे. ते सॉल्व करून घेऊ आपण. 2 cos 40 प्लस 20 60 डिग्री डिवाइडेड बाय 2 इंटू साइन 40 मायनस 20 डिग्री डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 2 cos 30 डिग्री इंटू साइन 10 डिग्री. आता cos 30 डिग्री किती आहे? cos 30 इज √3/2. ही व्हॅल्यू पाठ पाहिजे. 2 cos 30 डिग्री इंटू साइन 10 डिग्री. मग cos 30 डिग्री इक्वल टू √3/2. टू वन जा टू बेक बे √3 इंटू साइन 10 डिग्री. पण इथे RHS साईडला cos 80 डिग्री आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग परत इथे आपल्याला काय करावं लागेल? अलाइड अँगल्स मध्ये याचं कन्व्हर्शन करावं लागेल, रूपांतर करावं लागेल. मग 10 डिग्री मीन्स 90 डिग्री मायनस 80 डिग्री मीन्स π/2 मायनस 80 डिग्री. असं आपल्याला इथे 10 डिग्रीच्या ऐवजी लिहावं लागेल. √3 इंटू साइन 90 डिग्री मायनस 80 डिग्री. 90 मायनस 80 10 डिग्री. मग √3 इंटू साइन π/2 मायनस 80 डिग्री. तर परत इथे आपल्याला अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे साइन फंक्शनसाठी. मग साइन इन ब्रॅकेट n π/2 प्लस मायनस थिटा इक्वल टू. आता इथे n इक्वल टू 1 आहे कारण इथे π/2 आहे फक्त. मीन्स n इक्वल टू हिअर 1. आणि ऑड साठी काय? वेन n इज ऑड. मग ऑड साठी काय होणार? साइन थिटा प्लस मायनस कॉस थिटा होणार आहे. साइनचं कॉस होणार आहे कॉस थिटा. आणि प्लस मायनस साइन कशावर डिपेंड आहे? तर हा अँगल म्हणजे हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं आपल्याला. इक्वल टू √3 प्लस मायनस कॉस 80 डिग्री. आता अँगल बघू कोणत्या क्वाड्रंट मध्ये. कोऑर्डिनेट सिस्टीम काढली आपण. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. तर cos 80 डिग्री साइन π/2 मायनस 80 डिग्री मीन्स साइन 10 डिग्री अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. तर हा फर्स्ट क्वाड्रंटला अँगल आहे कोणता? π/2 मायनस 80 डिग्री. अँड साइन मीन्स व्हॉट? बाय डेफिनेशन साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. अँड ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर हिअर पॉझिटिव्ह कारण फर्स्ट क्वाड्रंटला y axis पण पॉझिटिव्ह आणि x axis पण पॉझिटिव्ह. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. मग त्याच्यामुळे इथे कॉस पण पॉझिटिव्ह येणार आहे. साइन पॉझिटिव्ह आहे, साइन पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे इथे आपण पॉझिटिव्ह साइन घ्यायची. आणि ही साइन लिहिली नाही तरी चालेल. म्हणजे √3 cos 80 डिग्री and it is equal to RHS side. म्हणजे आपलं प्रूफ पूर्ण झालेलं आहे. therefore LHS equal to RHS. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथे साइन 40 डिग्री मीन्स 90 मायनस 50 डिग्री असं घेऊन केला होता. असं घेऊन हा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. आता इथे आपण कॉस